ताई काय बनवायला लागलात? मी ना आज बनवते जाडा झिंगा याची चटणी बनवते, हिरव्या मिरच्याचा ठेसा घालून। अच्छा हाँ, हे बस साफ करायला घेतलंय, पण आता हे साफ करायला तर खूप वेळ लागणार आहे। आपण दोघी साफ करताय। हे बघ, असं हे ना, हे त्याचं डोकं काढायचं असं आणि असे याचे पाय काढायचे। हा असा झिंगा साफ करायचा। आता नवीन आलाय ना हा झिंगा, खायला खूप टेस्टी लागणार म्हणून बनवते। तर नक्की याची रेसिपी बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि करून बघा अशी झिंग्याची चटणी। झालं का तयारी बनवायची? हो झाली ना, या इकडे दाखवते काय काय केलंय। हे बघा, हा झिंगा साफ करून घेतला मस्त। तर हा झिंगा आपण घालायचा आहे पाण्यामध्ये। पाण्यामध्ये घालून हे आपण झिंगा भिजत ठेवायचा आहे। आता ह्या झिंग्याची चटणी बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, टमाटर चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आणि इकडे ठेवली आता कढई गरम करायला। त्याच्यामध्ये घालूया आपण तेल। तेल घालायचं पुरेसं आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा। तोपर्यंत जी जाडा झिंगा आहे ना, तो पाण्यामध्ये छान व्यवस्थित भिजून निघतो। आता आपण कांदा फ्राय करायला घेऊया। कांदा मस्त गुलाबी रंगावरती फ्राय होतोय, तोपर्यंत आपण खरडा तयार करून घेऊया मिरचीचा। कांदा बघा मस्त गुलाबी रंगावरती फ्राय होतोय, तोपर्यंत आपण खरडा तयार करायचा आहे। तर आता मी उखळात कुटून घेणार आहे, खूप जुनी उखळ आहे आमच्याकडे। त्याच्यामध्ये घालते मिरची, कोथिंबीर, लसूण आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघ, चवीनुसार मीठ घालते। आता याचा मी खरडा तयार करून घेते। बघा, हा असा मी मिरचीचा खरडा तयार करून घेतला आणि असं पण आपण ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, खूप भारी लागते। कांदा बघा चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया आता आपण टमाटर। कधी पण झिंग्याची चटणी किंवा बोंबलाचं कालवण बनवायचं असेल ना, तर कांदा थोडा जास्त घालायचा, खूप भारी लागतं कालवण। आता कांदा टमाटर मस्त आपण एकजीव करून घेऊया। मिरचीचा खरडा तयार झालेलाच आहे। हा झिंगा आपण पाण्यामध्ये ठेवला होता भिजत, तर बघा ह्याचा कलर चेंज झालाय। त्याला थोडंसं हळूहळू प्रेस करून आपण फक्त वरच्यावरी असा हा झिंगा काढून घ्यायचा। पाणी सगळं नितळायचं ह्याच्यातलं आणि एका ह्याच्यात काढून घ्यायचं वरच्यावरी। अशा प्रकारे पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं। कांदा टमाटर छान फ्राय झाले। आता आपल्याला ह्याच्यात घालायची हळद। तेलातच हळद घालायची ह्या मसाल्यामध्ये, कारण कलर खूप छान येतो आणि चवीला पण चांगलं लागतं। ते हळद त्याच्यामध्ये तेलात फ्राय होते ना, त्याच्यामुळे मग चांगलं लागतं। हे बघा कलर चेंज झाला। आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे हा झिंगा। मस्त नवीन नवीन चांगला झिंगा मला मिळाला तर खायला मन झालं, तर म्हटलं चला या आपण झिंग्याची आज चटणी बनवूया। चटणी बनवतोय तर विचार केला आपल्या फॅमिलीला पण आपण चटणी कशी बनवते ते दाखवूया। बघा तेलात असं फ्राय करायचं। आता हा मी जो खरडा बनवलेला आहे, हा काय मी इतका टाकणार नाही, कारण कोणाला तिखट जमतंय नाही जमत, म्हणून मी अगदी कमी घालते। आता हा खरडा टाकायचा आणि फ्राय करायचा। झिंगा मी खूप छान आणि मस्त फ्राय केलाय। असाच फ्राय करत राहायचं, याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये। तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे, हे बघा एवढंच काळं तिखट, कारण चव लागते खूप चांगली म्हणून, आणि थोडंसं घालणार आहे कच्चं तेल वरून आणि आता हे सगळं मिक्स करणार। अशा प्रकारे झिंग्याची चटणी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल आणि घरात तर आमच्या सगळ्यांनाच आवडते। तिखट मी आज कमी केलेलं आहे, कारण आमच्या मानसी वहिनीला तिखट जमत नाहीये, त्याच्यामुळे अगदी थोडं तिखट बनवलंय। आणि तसे पण गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आई बोलते जास्त तिखट बकोस। ही आता झिंग्याची चटणी झालेली आहे, ह्याच्यावर घालूया आपण कच्ची कोथिंबीर। मस्त, मला तर खूप चांगली वाटायला लागली। मानसी तुला बघ कशी वाटते झिंग्याची चटणी? एकदम भारी। कच्ची कोथिंबीर घातली, आता मस्त मिक्स करायचं। गॅस बंद करते आणि आपली ताट सजवते की काय काय आज जेवण बनवलंय ते। गरम गरम चपाती आणि भात, वरण भातासोबत झिंग्याची चटणी खायची।
बघा आता मस्त झिंग्याची चटणी झालेली आहे तयार. आज माझ्या घरी जेवण बनलेलं आहे झिंग्याची चटणी. याची रेसिपी तर नक्की बघा. हे बनवलेलं बोंबलाचं कालवण, चपाती, मुलांना सकाळसाठी बनवला होता पास्ता आणि भात. आज वरण बनवलेलं नाही. वरण बनवलं की वरण भात आणि तोंडाक लावायला झिंग्याची चटणी. तर अशा प्रकारे मी ही जी रेसिपी बनवली झिंग्याची चटणी मला खूप आवडते. तुम्हाला जर आवडली तर नक्की सांगा. मी खाऊन बघते कशी झाली ती. एक नंबर.